तक्षक नावाच्या नागाचा मणी काढू शकता, तो तुम्ही सिंहाच्या नाकातल्या केसात ओवू शकता, पण सद्गुरूची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. नाही नाही नाही. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 23, अध्याय नंबर 17 मध्ये 23 नंबरची एक ओवी आहे. 23 नंबरची तक्षकाचे निपुणे तुम्ही तक्षक नावाचा नागाचा मणी काढू शकता, काढू शकाल, तो सिंहाच्या नाकातल्या केसात होऊ शकाल, पण योग्य सद्गुरूची गाठ होऊन त्याची कृपा जर झाली नाही तर तोपर्यंत तुम्हाला ज्ञान येऊ शकत नाही. पुन्हा ऐका, त्याला जेवढं घुसल तेवढं. यदा कदाचित सशाला शिंग येतील, यदा कदाचित सशाला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित मुर्ग जळाने तहान भागेल, यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं हे घडू शकत नाही. नाही 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 नाही. आणि जरी तुम्हाला ते ज्ञान आलं, ते ज्ञान जरी आलं, आता आपण म्हणतोय आपल्याला ज्ञान आहे, ते ज्ञान जरी तुम्हाला आलं तरी ते ज्ञान, आलेलं ज्ञान ते संतांच्या कृपेशिवाय येणारच नाही. तुमच्या सगळ्यांच्या ओवी पाठ आहे, ते ज्ञान पैगा बोलत जा, तुम्हाला ज्ञान येईल, पण थोडं किचकट आहे. ज्ञान येईल, पण ते ज्ञान गुरुच्या कृपेशिवाय नाही. यावर तुमचं मत काय? ते घडू शकत नाही, घडू शकत नाही. आणि जसं घडलं ते घडणार तर नाहीच. सोबदार कुठे? ते जर घडलं, घडणारच नाही. त्याला क्लिअर ओवी करून घ्या. 12व्या अध्यायामध्ये अशी ओवी आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. तुम्ही साखळी लावा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण 12व्या अध्यायाचं म्हणणं हे जरी असलं तरी 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 12व्या अध्यायानं तुम्हाला स्पष्ट सांगितलं, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. हे जरी सत्य आहेच, पण 10व्या अध्यायाचं म्हणणं असं नाहीये. 10व्या अध्याय डायरेक्ट असं म्हणतो, दया आणि संपत्ती एकत्र जर आली तर ती जी वस्ती तयार होईल ती भगवंताची राहील. ओवी पहा कशी येते, ते देवाची ओवी पहा इतकी सुंदर आहे. संपत्ती आणि दया एकत्र जर आली तर जी वस्ती तयार होईल ती वस्ती देवाची वस्ती राहील. पण मी तुम्हाला उलट म्हणणार आहे, संपत्ती जेव्हा येते तेव्हा दया नसतेच. संपत्ती जेव्हा येते तेव्हा दया नसतेच. आणि संपत्ती आणि दया एकत्र आली का ती व्यक्ती ब्रह्म झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला आणि मला अंतिम साध्य, आता सगळी साधक मंडळी सांगा मला, तुमचं अंतिम साध्य काय आहे? माळ घातली मान्य आहे, नाम घेतलं मान्य आहे, गुरुवर निष्ठ आहे मान्य आहे, तुम्ही जप करता मान्य आहे. तुमचं अंतिम ध्येय काय? जाऊ दे, आता आज डोळे झाकून बसतो, बसू दे, बसू दे, काय बसल्यानं फरक पडत नाही. मुंगे असतोवर बसतो, बसू दे, बसू. गुरु बदलवलेत लोकांनी. हो, भारी गुरु दिसला का तो त्याची माळ तुम्ही घाला म्हणतो. मला एक सांगा, साधकाचं अंतिम लक्ष हेच आहे, अंतिम मी ब्रह्म आहे, मला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, एवढीच गुरुच कोणी इच्छा आहे. तुम्हाला ज्ञान तसं येईल. ज्ञानाला कोणी खात नाही हो. कोण खातं ज्ञानाला? तुम्हाला एक वाक्य सांगा, कळत नाही हे माणसाला कळत नाही.
आता पुढे सांगू का, कळत नाही हेही कळत नाही आणि कळतच नाही हे तर अजिबातच कळत नाही. त्यात काय एवढं विषय. तुम्हाला जर अंतिम ध्येय इतका सुंदर अभंग आहे, पाठ आहे तुमच्या, साधकाची दशा म्हणजे तोंड सोडेल असावी. तुम्ही साधक कसा असावा, साधकाची दशा उदास. मग तुम्ही उदासची व्याख्या काय केली? तो उदास नाही, तो दरिद्री आहे. तो उदास नाहीये. ज्याच्या हृदयामध्ये नामचिंतन आपोआप होत तो साधक होतो. आपोआप होत तो साधक होतो. आणि ते करा. एक वाक्य सांगतो मला, योग्य काळ आल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही. नाही नाही नाही. काही काही माणसं 10-10 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायला शिकली, काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालते, एखाद्याला फिकून आणली तर खून होईल. काय माना नाही तर नका मानू महाराज. पाया पडून सांगतो, अनंत जन्मीच्या पुण्याशिवाय सद्गुरू भेटणं शक्यच नाही. शक्यच आहे. तुम्ही स्वतःला काही समजा, त्याच्याशी मी सहमत नाही. नाही नाही, तुम्हाला योग्य काळच आला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि याला तिन्ही वाव्या फिट करून देणार मी तुम्हाला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. पहिली ओवी. दुसरी ओवी आहे, दया आणि संपत्ती एकत्र जर आली तर ती देवाची वस्ती आहे. असं घडत नाही, घडत नाही, घडत नाही. म्हणून कधी ध्यानात ठेवा, पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा, पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा. एकाही ठिकाणी माऊलीच्या आईचं नाव नाही, एकाही ठिकाणी वडिलांचं नाव नाही. पुढे सांगा, देवाचं सुद्धा नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत 1 मिनिटात सांगतो, ज्ञानेश्वरीत 9033 ओव्या आहेत. 9033 ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत. 9033 दृष्टांत आहेत. 3500 शब्द आहेत. 1.25 लाख. ज्ञानेश्वरीला भाग आहेत 2, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या आहे 535, 10व्या अध्यायात ओव्या 335, 11व्या अध्यायात ओव्या 708, 12व्या अध्यायात ओव्या 210, 13व्या अध्यायात ओव्या 1169, 14व्या अध्यायात ओव्या 433, 15व्या अध्यायात ओव्या 598, 16व्या अध्यायात ओव्या 472, 17व्या अध्यायात ओव्या 433 आणि 18व्या अध्यायात ओव्या 1810. एवढ्या ज्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या. मग तुम्ही मला फक्त ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी सांगा. तुम्ही सगळ्या सांगणारे पुढती पुढती पुढती, ही ओवी नाही. नाही 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 नाही, शक्य 1272 केले, अजिबातच नाही आहे. मग तुम्ही सांगणार कोणती ओवी आहे? अध्याय नंबर 18 मध्ये 1791 नंबरची ओवी आहे, किंबहुना तुमचे. आणि आता टाळकरी म्हणा ती ओवी. म्हणा 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 ना, म्हणा 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 म्हणा. किंबहुना तुमचे केले. पुढं पुढं बस नेमकं जे म्हणायचं तेच राहिलं. ते माझे करेक्ट. पायीकपण अख्ख्या ज्ञानेश्वरीचा सार इथं आहे. ऐका ओवी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येते माझे उरले. बोला, पायीकपण. सगळ्यात चुकीची ओवी झाली. येते उरले येते माझे उरले जी पायीकपण. तुम्ही एकही माणूस जी शब्द मानला नाही. आणि जी हा शब्द नम्रता आहे. एक वाक्य सांग. मग नम्रता नसलं ओवी फेल गेली ना. किंबहुना तुमचे केले केले धर्म कीर्तन, येते माझे उरले जी. पायीकपण. आता विश्वात्मक देवे, आता विश्वात्मक देवे, अगोदर नाही, आता विश्वात्मक देवे. मग ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या आहेत त्या टोटल ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगून टाका. ज्ञानेश्वरी आई नाही आहे. नाही नाही, ज्ञानेश्वरी विश्व आई आहे.
ज्ञानेश्वरी विश्वाई आहे. आता आपल्याकडे ज्ञानेश्वरीची किंमत काय झाली? हे डाव्यांच्या प्रवचनाला ती खाटा उठवायची, तिला बुक्का यांच्या बापानं कुणी कोण लावला होता, हार कुणी. महाराज ज्ञानेश्वरी इतका कोवळा ग्रंथ आहे, इतका कोवळा, इतका कोवळा. महिला म्हणलं तुमचं पोरग जर मम म्हणलं ना पाण्याला तर तुम्हाला आनंद होतो. तुमचं पोरग बा म्हणलं ना बा तर तुम्हाला आनंद होतो. बाबा जर म्हणलं ना तुम्ही तुमच्या मुलाचा मुका घेता. खरं सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीची ओवी जर तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतं की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणतंय, ज्ञानेश्वरी माझं लेकरू म्हणतंय. हा सगळ्यात मोठा आनंद मावलेला होतो मला. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये मला, वाचणाऱ्यांना तर सांगतो ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही. इतकी कोवळी ज्ञानेश्वरी आहे महाराज, इतकी कोवळी, इतकी कोवळी की ज्ञानेश्वरी लिहिणं सांगणार बाळ फक्त 15 वर्षाचं आहे महाराज. पण 15 वर्षाच्या बाळाने लिहिलेली ज्ञानेश्वरी टोटल ओव्या गुरुसाठी आहेत. गुरुसाठी सगळ्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या गुरुसाठी, आईसाठी नाही आहेत, बापासाठी नाही आहेत, देवासाठी, गुरुसाठी आहेत. आणि ज्ञानोबा ज्या ओव्या केल्या महाराज, त्या ओव्या आईसाठी केल्या. आणि त्यांनी उपमाच गुरुला कोणती दिली? आई. मग नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी नाही म्हणलं, नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीला ज्ञान देवी म्हटलंय. ज्ञान देवी, ज्ञान देवी आहे. आता त्याच्या उलट आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या ओव्या गुरुला केल्या, पण गुरु नाही म्हटलं, गुरुला आई म्हटलंय. मग तुम्ही ज्यांच्याकडून अनुग्रह घेता ना त्यांना कधी व्यक्ती म्हणून पाहू नका, हे तेव्हा सांगितलंय. तुम्ही जर त्यांना व्यक्ती म्हणून पाहिलं तर यदा कदाचित तुमचा अहम जागा होईल. म्हणून ज्ञानोबा म्हणले मी माझ्या गुरुच्या फोटोला अगरबत्त्या लावत बसलो नाही, मी माझ्या गुरुच्या फोटोला हार घालीत बसलो नाही. नाही 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 नाही, मी माझ्या गुरुला हृदयातच ठेवलं. आणि माझ्या हृदयात ठेवलं, नुसतं ठेवलं नाही, जेने तारिलो हा संसार. आणि एवढंच नाही केलं म्या, एवढंच केलं नाही, आरती करीत नाही बसलो निरंजना लावून, अगरबत्त्या पेटीत बसलो नाही, माझं हृदय मोठं केलं आणि माझ्या हृदयात गुरुला स्थान दिलं. आता चौफाळून या हृदय आपले वरी बैसवी पाऊलेच गुरुजी. ज्या माणसाकडे नामचिंतन आहे बसलेल्या सगळ्या लोकांक, त्याने ज्याच्याकडून अनुग्रह घेतला त्याला जर तो माणूस म्हटला तर मी तर हे म्हणेल त्याचं ज्ञानच फेल गेलं, त्याचं ज्ञानच फेल. ओवी समजा तुम्हाला, तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीशेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. एक वाक्य सांगू का? यदा कदाचित देवाची कृपा नाही झाली ना चालेल, चालेल, काय फरक पडत नाही. नाही ना होते देवाची कृपा, काय फरक पडला? आणि देव कोणी पाहिलाय? तुमचं डोकं दोन वाक्य सांगत मला, देव आहे म्हणणाराने देव पाहिला नाही आणि देव नाही म्हणणारा तर संबंधच नाही. आहे म्हणणारे वाजून मेले पखवादे, पकवात फुटली किती, टाळाच्या दोऱ्या तुटल्या, कमरा बांधू झाल्या, बारीक झाल्या, बावळू आवळू, उपारणे फाटले, फेटे तुटले. देव कुठं पाहिलं? ते तुमचं डोकंच बंद होईल मला. देव पाहिलाय, तुम्ही पाहिलाय? अहो बाबा, जेव ज्यांच्या कृपेनं पाहायचंय तेच देव आहेत. तुम्ही देव पाय, कोणत्या बाईला देव दिसला? चल जाऊ दे, चला सांगा आता, घुसू द्याच मला बी. अरे बाबा, मायेच्या आवरणाने तुम्ही ग्रासले आहात. तुम्हाला जोपर्यंत मीच देव आहे ही अनुभूती येत नाही तोपर्यंत ज्याच्या कृपेने झाली तो येईलच कसा?
कसा येईल? कसा येईल तो? त्याला देव पाहायचा असेल, इतकी सुंदर ओवी आहे, आत्मज्ञानाने सो. आणि मग याला अभंगच पाठ आहे ना तुमच्या, श्री गुरु आस्था इतरांचा लेखा, माता बाकी काय ताण करायचं राहील. तुम्हाला एक वाक्य काय म्हणतो, ह्या परमार्थ कशाला करायला? तुम्ही एकदा काहीच करू नका, एकदा 27 अभंग आहे ना हरिपाठातले, एक 10 मिनिटं त्याचा विचार करा. लोक म्हणते सप्त्याला वर्गणी काय द्यायची, पागल आहे का तू? दिल्या विना प्राप्ती. काही माणसं म्हणत्या मला अनुग्रह घेऊन कंप्लीट 12 वर्ष आहे, 5 मिनिटं सुद्धा मला कधी ध्यान लागलं नाही. लागलं तर पप्पेची आई सोडून पुढं काही दिसत नाही. निळय दिसन तांबडय दिसन. अरे दिसणारच नाही बाबा, हरिपाठ येतो पर्वताप्रमाणे. वर्गणे पोहणे. काही माणसं म्हणत्या एक धाम शिल्लक राहिलं नाही, आखे धाम केले पण समाधान नाही मिळत. तू नालायकच तेवढा आहे. अरे बाबा त्रिवेणी संगमी चित्त नागी नामी तरी ते व्यर्थ, चित्त नागी नामी तरी ते व्यर्थ. अरे मग एखादा म्हणतो अरे नाही माझं तसं नाही झालं रे, मी माळ घातली, जरा बसवलं, नाशिकाकडे दृष्टी ठेवली, गुरुची चित्र डोळ्यासमोर आणलं आणि मला समाधी लागली. अरे लागणारच बाबा, समाधी हरीची, साधेला जाणं. आणि हे झाल्यावर मला झालं, माझे अष्टसात्विक भाव जागे झाले, माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, मला अनुभव आला. अरे येणारच बुद्धीचे वैभव, एका केशवराजे. आणि त्याच्यावर मला असा झटका बसला, अरे 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 मी तर कोणीच नाही, मी देव आहे, हाचा अनुभव आला मला. अरे येणारच पवित्रची होय. तुम्ही आपण काय करतो महाराज, 99% परमार्थ लोकांना दाखवण्यासाठी करतो. लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ नाही करत महाराज, आपली मस्ती जिरवायला परमार्थ करायला. लोकांना काय, लोक कवाय आहे, लोकांना काय घेणं तुमचं, काय घेणं काय तुमचं. समजा आता कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आली, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. खरं सांगा, एक वाक्य सांगा मला, हृदयामध्ये आनंदाचा झरा आहे, फक्त उपशित राहायचा, फक्त उपशित राहायचा. आणि झऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, जितकं उपसाल तितकं येतंय, जितकं उपसाल तितकं येतंय, जितकं उपसाल तितकं येतंय, पण उपासणारा पाहिजे. आता पुन्हा त्याच्यात 2 घोटाळे आहेत. झऱ्याला पाणी येत राहतंय, कधी उपासलं, पण कसं उपसायचं हे सांगणारा योग्य पाहिजे ना. जरा तुम्ही उपसित राहा, पाणी हे बा, महिला मंडळ हंडा पालथा करा, पाणी राहणार नाही. माठ पालथा करा, पाहणार नाही. नळाचा कॉक बंद करा, पाणी येणार नाही. विहिरीची मोटर बंद करा, पाणी येणार. पण झऱ्याचं जे पाणी आहे, तुम्ही जितकं उपसाल तितकं येत राहणार. पण घोटाळा असा झालाय, त्याला दोघंही क्लिअर पाहिजे. कसं उपसायचं हे सांगणारा क्लिअर पाहिजे आणि उपासणाराची तयारी पाहिजे. आणि पाणी उपासणाराची तयारी जशी वाढाल तस आता लागला करंट. आणि एक दिवस असं होईल त्याला उपसून तोच आनंदाचा झरा होईल. आणि तो आनंदाचा झरा झाला की अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. आताशी ओवी फेड बसली तुम्हाला. पण आता हा झरा उपसायचं ठरलं. तुम्ही महाराज तळतळीनं सांगतो तुम्हाला, बसलेली जेवढी माणसं आहे की तुम्ही इतकी भाग्यवान आहात महाराज. तुमच्या भाग्याची किंमत आहे ना, तुम्हाला कळलीच नाही.
तुम्हाला योग्य दिशा देणारा सद्गुरू भेटला आणि तुमच्या जीवनाची सफलता केली, याच्यासारखं दुसरं भाग्य. एक वाक्य सांगा, तुम्ही भाग्यवान हेच तुम्हाला कळलं नाही. तुम्ही कसे आहेत सगळे भाग्यवान महाराज. नाही नाही, साधक होणं आणि साधकाला अनुग्रह देणारा मानावड्या योग्य सापडणं ही भाग्याची संपत्ती आहे. आता त्यांचं काम आहे तुम्हाला देणं. आता तुमच्या झोळ्या तुटल्या ते काय करतील? तुमच्या झोळ्या तुटल्यावर त्यांनी झोळीत उडी टाकायची का तुमच्या? तुम्हाला महाराज घेणाराची झोळी सुद्धा भक्कम पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, देणारा देतच राहणार आहे, घेणारा दोबळा नसावा. तुम्ही मी घेण्याच्या बाबतीत ना आपलं इतकं आहे, तुमचं माझं थोडं जरी आलं ना अहम होतो. अहम अहम आणि अहम होतो ना, त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला, नीट ऐका. माणसाला जर योग्य दिशा मिळाली तर त्याचं उत्तर असं आहे, अज्ञानाच्या मुळ्या त्याच्याकडे लगेच वाढत जातात. अज्ञानाच्या मुळ्या. हो, मी साधक आहे हा अहंकार नको तुम्हाला. मी शांताराम बाबाचा शिष्य आहे असा स्वाभिमान पाहिजे. मी साधक आहे हा अहंकार नकोय तुम्हाला. मी शांताराम बाबाचं लेकरू आहे हा अनुभव पाहिजे. काय वव्या आहेत मला सांगूनच टाकतो, 2-3 वव्या. तुम्ही वव्या बारीक पहा मला. वव्या इतक्या सुंदर आहे. चंद्र आहे तर चंद्रिका आहे, शंभू आहे, संत आहे, विवेक आहे, दयात आहे, धर्म आहे, सुमनायत आहे, वन आहे. चंद्र तेते चंद्रिका, शंभू तेते अंबिका, संत तेते विवेक, दया तेते धर्म, सुमन तेते वने, भाग्य तेते उल्हासे, रावो तेते कटक, सज्जन तेते स्वैरिक, वनवी तेते आख. आपण विचार करीत नाही. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. थोडं पुढे न्यायचं होतं आणि परत माग आणायचं होतं. ज्ञानेश्वरी देवी आहे, ज्ञान देवी आहे, इथं आपण होतो. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला आहे. आणि गवळण बाह्य रंगात नाही, अंतरंगात आहे. अंतरंगात आहे गवळण, तुकाराम महाराजांची आहे आणि ती अंतरंगात आहे. अंतरंगातल्या गवळणीला सुरुवात, ये एक मडका आहे, यही एक मडका आहे. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा कुंभारच आहे. याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9 आणि 9 छिद्र ओरिजिनल आहे आणि 10वं तुम्हाला बनवायचं आहे. 10वं छिद्र तुम्हाला जन्माला येताना दिलेलं नाही. उरफाट्या पोथ्या वाची जाऊ नका. तुम्हाला ओरिजिनल छिद्र किती दिलेत? 9 दिले. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. 10वं जे छिद्र या मडक्याला पाडायचं आहे त्याला अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे. 1, 2, सद्गुरूची कृपा पाहिजे. 2, सद्गुरूने दिलेल्या नामावर नितांत श्रद्धा पाहिजे. 3, आणि शरीर त्या नामाने ब्रह्मरूत होण्याची ताकद पाहिजे. तर 10वं छिद्र होईल. आता या माणक्याला एकच छिद्र आहे, याला 9 आहेत पण 1 पाडून घ्यायचं आहे. आता तुमचे पडलेत, छिद्र तुमच्याकडे आहे. आता त्या छिद्राला ज्यांनी तुम्हाला 10वं छिद्र दाखवून दिलं ती माणसं नाहीत, ती देव आहेत. देव आहेत ज्यांच्या समोर तुम्ही बसले ना. या माणसाने तुमच्या अज्ञानाला ज्ञानाचा दिवा लावून दिला. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? ओवी सांगा, मी अवेकाची काजळी फेडोन विवेक दीप उजळी आणि योगिया पाहे दिवाळी नंतर. अरे तुम्ही दिवाळीला करीत नाही, साधक दिवाळी 12 महिने करतो.
साधकाची दिवाळी 12 महिने असते, फक्त पेटवणाऱ्यावर श्रद्धा ठेवा. ज्याने तुमचं काय वव्या, तुम्ही वव्या उचकीचा वव्या काय सुंदर आहे महाराज. मी अवेकाशी काजळी फेडोनी विवेक दीप, पण तसं नाहीये ते. जैसी दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कोटी म्हणो नाही. आता हरिपाठ पा याच्यातच बर का, हरिपाठ पा तुम्हीच म्हणा कडवं. योग याग विधी येणे नोहे झालं ना मान्य, झालं ना मान्य, मान्य झालं ना, अय मान्य झालं ना. पुढचं रिद्धी सिद्धी निधी म्हणा पुढं. आता तुम्हाला उत्तर द्या, सिद्धी प्राप्त होणं हे चुकीचं आहे का? तुम्ही प्रमाण पाठ करा. रिद्धी सिद्धी निधी अवघीच क्लिअर बोला बर का. आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं काय आहे, या उपाध्या आहेत. आमचे माणसं सुद्धा कमरा आवळू आवळू सांगा त्या, या उपाध्या आहेत. असू द्या ना, पुढची वळ म्हणा. अरे तुमचं मन जर ब्रह्मानंदात लीन झालं तर तुम्हाला सिद्धी येणार. ती उपाधी नाहीच आहे, ती यांनी घालवली. तुमची उपाधी शांताराम बाबाने परम भाग्याने घालवली. आता तुमचं एकच शिल्लक राहिलं, जवत्या परमानंदी. ज्याचं मन प्रमाण, आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. तुम्हाला आनंद हा नकोय, हा नकोय. आपल्याला आनंद मुळे सांगा, आपण मुळातच आनंद आहे. आपल्याला उसनं आनंद घ्यायची काय गरज आहे? उस बळच असायची काय गरज आहे? आपल्यातच आपण मुळात आनंदाचा. हा आता लागला कारण. आपणच मुळात आनंद आहे, फक्त वरून हे पांघरून आहे आणि त्याच्यावर आपण खुश आहे. त्याला उत्तर नीट ऐका. स्थिरावला समाधिस्थ स्थित प्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. लक्षण बाबर का. कामना अंतरातील सर्व सोडून जो सोये, आत्म्यातची असे तृष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थित प्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतोष, घे ओढून इंद्रिये विषयातुनी सर्वथा. पण कधी विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धी नाश, म्हणजे आत्मनाशची. आणि यालाच पुरावा आहे, मी तो अनाथ कर्महीन तुझम्या आठविले नाही, वाचे कृपानिधी. मग इतरांचा लेखा कोण करी? आता पुन्हा 12 वाद्य आहे त्याला. काय समर्थाची कांता. आता एक खरं सांगा, तुम्ही राजाचीच पोर आहे, तेव्हा तुम्हाला भीक मागायची काय गरज? मुळात ज्याच्या मुखात नामेन गळ्यात माळे, ते पोरग काय दुबळेच आहे का? बाकीचे लोक भाकरी खात्या, आपण लाडू खातोय. बाकीचे लोक भाकरी पिठलं खातात, तुम्ही लाडू खाता. आणि ते कोणतेही नाही खात, रव्याचे मैद्याचे नाही, आनंदाचे लाडू खातात. आणि आनंदाचे लाडू जो खातो, सुखे सेव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. सुखे सेव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. मगे नो हे बाधा, काळ काळ दुताय माझे, करू
साधू संत साधा पुढे हित दादा पुढे हित जाईल हारले जाईल हारले माझा कैसा भगवंत उठाचा उठाचा गे वारे आता उठाला वारे आता स्मरणक वाटा पंढरीनाथ भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्मा कैसा वासदेव बोलतो बोल कैसा वासदेव बोलतो कैसा वासदेव बोलतो बोल कैसा वासदेव बोलतो टाळे टाळी नो दाव छिद्र आहे. पहिले छिद्र ओरिजिनल किती होते? 9. आणि आता आपण जे पाडलं बाबांच्या कृपेनं ते किती झालं? बस आता दाव छिद्र पडलं तुम्हाला. आता शिक झालं बरं का. याचा विसर म्हणजे दाव छिद्र. प्रमाण पहा किती सुंदर आहे. विषयात माझा विसर पडणे बस संपला विषय. याचा विसर म्हणजे दाव छिद्र. किती मडके झाले? 2. आता ह्या मडक्याला 3 प्रारब्ध आहे. उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे. बोलत जा. कनिष्ठ आहे. दही हंडीला आलं उत्तम आहे, दुधाला गेलं मध्यम आहे, आणि डाव्याला गेलं कुंभाराचा दोष काय? काय? मग बसलेले सगळे माडके माझ्या सगट जे शांताराम बाबांच्या जवळ आले ते उत्तम प्रारब्धाचे. ते प्रारब्ध उत्तम आहे. ते आता काही मडके फुटून गेले तो भाग वेगळा, आणि काही मडके फुटून गेले आणि काही मडके पाझरले. पाझरले म्हणजे
आताही काय राहिलं नाही, पहिलेही काही नव्हतं. काय राहिलं नाही, काही मडके पाजरले. आता इथं ओवी पहा, इतकी सुंदर आहे महाराज. हो, ओवी निडाय का उत्तम. त्याला 18व्या अध्यायात एक शब्द आहे, इष्ट, अनिष्ट आणि इष्ट इष्ट. 18व्या अध्यायात शब्द बरं का, इष्ट, अनिष्ट, इष्ट. मग हे सगळे जे मडके आहेत याला पहिले छिद्र होते 9, आता आपण पाडून घेतलं 10. 10 ज्यांच्या कृपेने पडले ते आपल्याला महाराज नाही, ते आपल्याला देव आहे. आता त्या मडक्याला छिद्र पडलं. आता त्या मडक्याचं प्रारब्ध काय झालं? करेक्ट. आता मध्यम नाही, आता कनिष्ठ नाही, आता उत्तम. आता ते मडक आहे ना, परत भट्टीत घालायची गरज नाही. कारण ते मडक, कोणती बाई किती तज्ञ असली तिला काही नाही का कळालं, पण कुंभाराकडे मडकं घ्यायला गेले हो, तिच्या हाताखाली छिद्र आहे तरी ती वर वाजते छिद्र. हा, आणि त्या मडक्याच्या आवाजावर, या मडक्यातून जोपर्यंत ब्रह्मानंदाचा आवाज येत नाही तोपर्यंत हे मडकं पुरंच होऊ शकत नाही. हे मडकच पॅक होणार नाही. मग हे तसे तावल्याला येत, तवल्या, रांजणं, माठ, कराकिळी पुजतो ना वर्षातून. पण मडक जर वाजलं ना, पण ते कसं वाजलं पाहिजे, घुम 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 डेरे. ते एकदा वाजायला लागलं, गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरोनी खऱ्या देवा. पण हे कधी घडेल, कधी घडेल? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. बढिये देह भाव पूरा विवसना, बढिये देह भाव बढिये देह भाव पूरा विवसना, वासना पूरा विवाह. आता मडकं आपण भाजून घेतलं. आता हे मडकं अजून मडक्यावर आपण याला 3 प्रारब्ध. हे प्रारब्ध उत्तम आहे. आता ह्या मडक्यात आहे लाह्या आणि दही. या मडक्यात काय आहे सगळ्यांना माहित आहे. बिंबीच्या दोन्ही बाजूला टण भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा, 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नाव आहे, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव कधी तोंडाने घेऊ नये. नाही, त्याला पुरावा असा आहे, ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी अंतरोनी श्री हरी. ज्ञान देव मौन जपळ अंतरी, ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी, ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी, ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी. आता हे झालं, 4 झाल्या वाण्या, 4 झाल्या वाण्या, 4 झाल्या वाण्या, परा पशंती मध्यमा वैखरी. आणि 4 वाण्या झाल्या, 4 मुक्त्या झाल्या, 72,000 नाड्या झाल्या, 9 छिद्र झाली, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय झाली, 5 प्राण झाले, 5 शरीर झालं. या मडक्याला योग्य कुंभाराकडून भाजल्याशिवाय मडकं परिपक्व होऊ शकत नाही.
हे त्याचं उत्तर. आता पुन्हा तुम्हाला एक शंका येईल, भाजलेल्या मडक्याला तडा जातो का हो? नाही जातो. हा, हे तर महत्वाचं आहे. भाजलेल्या मडक्याला जर ज्ञान पचवता आलं नाही तर त्याला विकाराचा तडा जातो. आणि विकाराचा तडा गेला का ओव्या सांगू, जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, चिखले विण रोविती. पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात. शस्त्र नाही पण कापणार, दुरी नाही पण बांधणार. आणि असे याच्या 16 पठ्ठे 16. आता या 16 पठ्ठ्यांना मारण्यासाठी जे शस्त्र घ्यायचं आहे ते शस्त्र टोकदार असावा, ते गुरुच्या मुखातला असावा आणि त्याच्या धारेवर श्रद्धा असावा. आणि त्या 16 जणांना मारण्याची ताकद. हो, म्हणून तर प्रमाण पहा कसं आहे. हो, बाता भरा हरी राम बाणे बाता भरा हरी राम बाणे कमनीत काळा हात तोंडावरी हो तुका म्हणे काळा हात तोंडावरी हो तुका म्हणे काळा म्हणे काळा हाना तोंडावरी बाता मारा हरी राम बाणे बाता मारा हरी राम बाणे बाता मारा हरी राम बाणे बाता भरा हरी राम बाता भरा हरी राम आणि हे जेव्हा होईल तेव्हा घडेल त्याचं नाव काला. मडकं टणक झालं, मडक्यात दही सापडलं, दह्याला मार्ग दारणारा गुरु. एक उत्तर इतकं सुंदर आले, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय, निद्रे ते झिनावे, भोजन करावे. तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही साधक झाला हे जरी भाग्य असलं तर त्याचा गुरु कृपेने फक्त अहम होऊ नये, अहम होऊ नये. आणि अहम जर झाला नाही तर तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय. तुम्हाला एक वाक्य सांगा मला, ज्ञान मिळण्यापेक्षा ज्ञान टिकवणं महत्वाचं आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद. आता आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, भरलेला हंडा हेंदाळत नाही. भरलेला जो हंडा असतो, आता हे भरलेले हंडे आहेत, हे हेंदाळत नाही. आणि तुमचा माझा अर्धा माठ आहे, खळखळ 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 फुटला खळखळ. ते तसं नाही झालं, त्याला तो माठ आहे ना भरून घ्यावा लागतो आणि त्या माठामध्ये ब्रह्मानंद भरावा. आणि ब्रह्मानंद एकदा भरला का गोकुळामध्ये जी मनेरी गाय आहे ती ताब्यात येते. गावठी दृष्ट्यानं सांगा, गाय लय पळायला लागली तर तिला लोडणं घालतात, लोडणं. आणि लोडण्याचा नियम असा आहे, तिच्याच तंगड्या ती हाणती. पण काही गाया हुशार आहेत,
लोडनं बाहेरून काढतात. अशा काही काही गाय सप्त्यापुरताच गण लावित्यात. मग आता ते लोडनं फेल गेल्यामुळं गाईला पाय खुटी घालायची पाळी आली. आता पाय खुटीचा नियम असा आहे, पाय आणि गायची मुरकी, जितकी गाय जोरात तितका झटका जास्त, जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. याच्यात एक गाय आहे, त्या गायीचं नाव मनेरी आहे. ती मनेरी गाय पळती विषयाच्या रानात, आणि विषयाच्या रानात पळती म्हणून सद्गुरूकडून दुरी घ्या आणि नामाच्या खुटीनं ती गाय बांधा. गाय पळायची आकळली का तुम्ही देव झाला. ती आकळली पाहिजे. आणि मूर्खीला हिसका बसला का गाय आकळते. ती कालांतराने म्हणती उभत राहून घेते. पाय खुटीवाली गाय, लोडण्यावाली गाय थांबत नाही. लोडण्यावाली गाई सहसा थांबत नाही, पण पाय खुटीची गाई पळत नाही. मग रामकृष्ण हरीची पाय खुटी ज्यानं मनेरी गायला घातली तो साधक तरुण गेल्याशिवाय राहत. आता त्याला तरायला काही करत ना, आपण फक्त म्हणतो ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम हे म्हणतो आपण हो, पण आपल्यामध्ये ज्ञानाचा झरा आहे आपल्यात. आणि हे जर पाहायचं असेल, एवढं मोठं संस्थान तयार झालं, मुंती प्राण प्रतिष्ठा झाली, श्रीपाद बाबापासून तुमची परंपरा चालत आली. याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे महाराज, अमूल्य ठेवा मिळाल्यावर जतन करणारं मडकं क्लिअर पाहिजे. झोपडीला कुलपाची गरज नाही, झोपडीला कुलपाची गरज नाही, झोपडीला कुलपाची गरज नाही. सगळी घाण बाहेर निघून गेल्यावर ही झोपडीच आहे, हिच्यात कोणी येऊन राहत नाही, ब्रह्मांडाचा धनीच राहतो. त्याला कुलूप लावायची गरज नाही. मग तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते सफल होईल. मग तो काला तिथं झाला, तो काला संतांच्या कृपेनं बुरीत झाला. आता आपण काला नुसता ऐकला तास दीड तास काला ऐकला, आपण त्या काल्याचं चिंतन गरजेचं आहे. आता मी तुम्हाला तुमच्या मापात कीर्तन केलं, मी कीर्तन नेहमी समोरची माणसं पाहून करणार. आपल्याकडं सगळ्या रंगाचं भांडवल आहे. तुम्ही उच्च साधक आहेत, तुम्हाला बाईची बाबाची गोष्ट सांगून मी चव घालाय मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माप. आपल्याकडं जवळजवळ सगळ्यांचं माप झालं. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. आता तुम्हाला फिट शर्ट शिवून दिला, लावाड बोलायचं नाही. आता तुम्हाला शर्ट ढिल्लाय होणार नाही. काय झालं, साधकाने बाह्य जगापेक्षा अंतर मनात रंगलं पाहिजे. हे लोकांशी नाही संबंध ठेवायचा नाही महाराज. लोकांशी आता आमचे संबंधच येत नाही लोकांशी. नकोच ते, दुखणंच नको. लोकांनी कोण मरू जगू काय घ्यायला नाही आपल्याला, आपला नाकाचा शेंडा. आणि जी माणसं समाजापासून दूर राहतात ना, ती ज्ञानात लवकर तरबेज होतात. त्यांची जी अवस्था असते ना, काही लोकांना खोड असते, सकाळी आंघोळ झाली ना येते त्याच्या घरात तोंड घालायचं, राम राम काय चाललंय, फाशी घ्यायची तयारी झाली. तूच वाट पाहत होतो, तू ये आणि दुरी गोतो. काही बाय पाहतो मी, सकाळी सगळं आवरलं ना, थोडं वाचन बिचन नाही करायचं, येते त्याच्या घरात, आज काय खालो नाही, आज पप्प्याचा बाप शिजवायचा आहे, खाती. तुम्ही जितके संसारी माणसापासून लांब राहाल तितके यशस्वी व्हाल. अरे म्हणून तर करोनी प्रबोध संत पार उतरून गेले ना. तुम्हाला टेन्शन घ्यायचं काय, एक वाक्य सांगा, तुम्ही सगळा भार शांताराम बाबा घालून द्या आणि भजन करा. तुम्हाला काय करायचं, बाकी डोकं नाही करायचं. मी काय म्हणतो, ज्याचा बापच श्रीमंत आहे त्या पोराला नोकरी करायची काय करायचं. हे काय
अरे लिंबाच्या झाडाचा कोणता अवयव गोड आहे? ती आक झाड. साखर शब्द कागदावर लिहा आणि चाटा. साखर शब्द कागदावर लिहायचा, चाटायचा. गुढी आहे का त्याला? नाही. तुमच्याकडे साखरीचं पोतच आहे, तुम्हाला काय कागदावर लिहायची गरज? फक्त तुम्हाला डायबिटीस नको एवढंच आहे. नाही तर पोता फुल साखर नको. मग काय राखेल पितो काय देतो? महाराजांनी भाषण दिली. महाराज म्हणले मी डोक्यावर देव घेऊन लोकांना म्हणलो देव घ्या. लोकांनी घेतला नाही. काय महाराज देव म्हणले. महाराज म्हणले मी प्रत्येकाच्या गल्लीत गेलो देव घ्या. कुणी देव घ्या? आयता आला. लोक म्हणले बाबा दुसरी आळीला जाऊ दे का? आमच्याकडे ठोळाला जागा नाही. पहिली घाणच तेवढी आहे. इतकी घाण आहे पहिली. आणि तुमचं माझं खरं सांगू का, घाण गेली म्हणून आपले हे दिवस आहे. नुसती कीर्तन ऐकून काय करता? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. सप्ते बिप्ते करून कोणाला फरक आहे? सप्त्याचा 5च लोकांना फायदा आहे. मंडपवाल्याला, सिस्टीमवाल्याला, गायक वादकाला आणि आचार्याला. गावाला काय फायदा आहे? गावाचे लफडे चालू ते चालूच आहे. ज्या मारामाऱ्या चालू ते चालू नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत व्यर्थच आहे ना. आता ते काय होतं, त्या व्यर्थाला आपण सत्य मानतो. व्यर्थाला वाकडी पडलेली दुरी ज्ञानाला दुरी आहे, ज्ञानाला दुरी आहे आणि अज्ञानाला साप आहे. सापडला. मंथन कसं करायचं क्रिया कळली. डेरातून आवाज आला. मडकं पुरं झालं का जीव शिव ऐक्य. आता तो काला करायला. आता आमच्या मंडळीने कृष्णाचा केला खेळ. काही तर इतके बावळट आहे. कृष्ण गवळणी आडीत होता. काय तोंड जोडायची पाळी. बाजारामध्ये गहू बाजरी विकायला, भाजी विकायला म्हातारी बाई जाती का कॉलेजची पोरगी? म्हातारी बाई. मग गोकुळात दही विकायला म्हाताऱ्या जाती का कॉलेजच्या पोरी? मग कृष्ण म्हातारे आडीन का? होऊन द्या तुमचंच होऊन द्या. त्या कृष्णाचा खेळ. काही तर म्हणले वाल्यानं 7 रांजण बामनं मारली. एवढी बामनं आणली कुठूनच? इथं 2-4 गावा मिळून एक बामाने. तेवढी बामनं त्याला सापडली कुठं? बरं जाऊ द्या, सापडू द्या. बामनं डोंगराला गेलतीच का? त्यांना गावातलंच खापानं. अरे तो वाल्या सोडा. जोपर्यंत तुम्हाला शांताराम बाबा भेटले नाही तोपर्यंत तुम्ही वाल्याचे. आणि वाल्याच्या चरित्रात 3 गोष्टी ध्यानात ठेवा. भाग्याचा उदय काळ आल्याशिवाय ऋषी भेटत नाही. पहिली गोष्ट, ऋषी जर भेटला, त्याची जर कृपा झाली तर दरोडेखोराचा ऋषी होतो. त्याच्यात हे पाठच करायचं नाही, हे उचकायचंच नाही. नुसता डोंगरात आला, सुरा काढला, डोळे वासवले, घरी जाय म्हणला, येऊन विचारून ये म्हणला. म्हणला आणि काही काही तर डायरेक्ट म्हणत्या वाल्याच्या बायकोनं वाल्याला खसकावलं आणि वाल्यात बदल झाला. कोणचं ऐकू? आता खरं बोला, लबाड बोलू नका. महात्म्याच्या दरबारात आहे आपण. आपल्या बायको इतकं तुमच्या माझ्या अजून आपल्याला कोणीच वाईट बोलेल नाही. आता उगाच तुम्ही मी दरिद्री आहे म्हणून घरी जातो, नाही तर शहाणा माणूस फाशी घेईन पण घरी जाणार. मग आता मला सांगा, एवढं आपल्या बायकोनं आपल्याला खासकावलं, तुमच्या बी माझ्या बी, आपल्यात काय बदल झाला बा? आता मी उगाच फुटक्या तोंडाचा आहे म्हणून खरं सांगतो, आणि तुम्ही आतल्या गाठीचे म्हणून झाकून ठेवता. नाही
पाया पडून सांगतो, वाल्याच्या चरित्रात ह्या तीनच गोष्टी आहे. भाग्याशिवाय संत नाही. 2, भाग्य जर अनुकूल आलं तर संतांकडे जायची गरज नाही, संत येतात. वाल्याला जायची गरज पडली का नाही, संत आले. कधी? योग्य काळ आला, संतांचं दर्शन झालं. संत तुम्ही खाली बसती का? मी बस खाली तिथं. बस खाली, खाली बस तिथं. खाली खुर्चीत पाहिजे, जमीन गेली तरी चालत. खाली बस ना तू, बस खाली ना. लोकांची अडचण झाली, बस खाली बस. गेले आमचे 2 मिनिटं, लिंक तुटली सगळे लोक. बस खाली. हा आता मी म्हणल्याशिवाय उठायचं नाही. विठाला 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 विठाला. काय झालं? काही असो, तुम्हाला आजचं काल्याचं कीर्तन आहे ना, हे पूर्ण आत गेले आता. आता त्याला 20 शब्द, एकदा बोलणाऱ्याला लिंक लागली ना, ते मग त्याला 20 शब्द नाही चालत. गेलं बॉम्बाला सगळं. दिली आमची लिंक तोडून. त्याचं उत्तर आत गेलं पाहिजे कीर्तन महाराज. कीर्तन हे कधी बाहेर नको. कीर्तन आहे ना आत घुसलं पाहिजे. आता तुमच्या अख्खा काला कसं कसला आज. वाल्याच्या चरित्रात पहिला मुद्दा, भाग्याचा उदय झाला, संत भेटले. पुढे सांगतो, जर प्रारब्ध अनुकूल झालं तर संतच भेटायला येतात. आणि 3, संताची जर कृपा झाली तर दरोडेखोराचा राक्षस होतो, साधू होतो. आता पुढे सांगा, दरोडेखोराचा साधू होतो. पुढे सांगा, साधूच्या पुढे देवाला जाता येत नाही. काय भाषा आहे? साधूच्या पुढे देवालाही जाता येत नाही. केले रामायण रामायण. मग वाल्याच्या जीवनात खरा काला झाला. आता हे रूपक आहे, हे काला. तर कृष्णाचं कोण काय म्हणतं? कोणतं म्हणलं? पुतना तुडली, पुतना तुडली, तुकडे केले, वरून येत नव्हती म्हणजे खाली. ती वर गाळ गेली. अरे पुतना आतापर्यंत योगियाच्या ध्यानी पुतना कोण आहे माहिती का? पुतना अविद्या आहे, पुतना अज्ञान आहे, पुतना माया आहे. ती संत कृपेनेच मरू शकते. आता आमच्या कृष्णाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये पुतनेची गोष्ट 1.5 तास चालत. 1.5 तास. आली आली आली, येऊन दे येऊन दे. तुला काय ववळाय आली का ती? आली. आणि तो झोपेला होता. कोण? तो टोपली झोपला होता पट्ट्या. कृष्ण त्यानं रडायचं सोंग घेतलं. ही तिच्या जवळ गेली. तिच्या स्तनाला हा पठ्ठ्या बी लागला. दूध पिऊन घेतलं, रक्त ओढून घेतलं. अरे बाबा हे लौकिक आहे. खरं त्याच्यात असं आहे, जगाचा बाप कधी झोपत नाही, पण माया त्याला भेटायला गेल्याशिवाय राहत. जगाचा बाप कधी झोपत नाही आणि माया त्याला भेटायला गेल्याशिवाय. आणि माया त्याच्या तडाक्यात गेली. तो जर नामधारक असेल तर पुतना मेल्याशिवाय राहत. तो जर नामधारक असेल तर पुतना मेल्याशिवाय राहत नाही. आणि तुमची माझी पुतना मारायचं औषधच भजन आहे. तुम्ही पुतना मारा, काय मायेत लई गुतायचं नाही. आता तुम्हाला वाटतं बा आम्ही लई त्यागी झालो, काही नाही झालं. आता तुम्ही जरी एवढ्या साधक म्हाताऱ्या जरी नातवाला घेऊन आल्या ना कीर्तनाला, व तुम्ही बार एकाग्रता साधक आहे असं काही नाही. तुमचं बाबावर ध्यानच नाही. नातानं उडी हल्ली का तू हसली ना, नातान टाळी वाजवली का? आय आय. अहो लहानपणी कोणची पोरं तशीच राहते. लहानाल्या पोरानं टाळी वाजवली तर आजीला असं वाटतं ज्ञानोबा माऊलीच माझ्या पोराच्या पोटी आहे. काही काही बाया तर इतक्या डोक्यातून गेल्यात, ती म्हणती माझ्या लहानाचा नातू आहे ना, लहानाचा दिखतो त्याच्या आजासारखा आहे. जेवढे त्याच्या आजात गुण होते तेवढे त्याच्यात आले. मला तर कधी कधी असं वाटतं बाई
नक्की त्याचा आजा परत आला तर तूच गाठ घेईन ना, त्याला गावाशी काय गेलं. अरे बाबा याच्याकरताच ओवी हितापासून काढती आणि हित देवानी. आणि ते कोण? तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विनती काही टाळा विनती काही टाळा या बाबाला गोकुळात कृष्ण जन्माला आला. आता मुळात तुमच्या सगळ्यांच्या हृदयात कृष्ण या महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आला आला. आता कृष्ण तुमच्या गोकुळात जन्माला आला. हे काय? गोकुळ आहे. हे काय? गोकुळ आहे. 24 तासात 21,600 वेळा दोन्ही नागपुरीतून होणारा श्वासोश्वास हा तुमचा कृष्ण आहे. हा तुमचा कृष्ण आहे. तो कुठं आलाय? गोकुळ. टाळ्यावर. हे काय? गोकुळ. या गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला. कधी? सापडविले वाटे जाता गंगा माघ शुद्ध दशमी केला अंगीकार इतरांचा लेखा आणि सद्गुरु वाचोनी संसारी तारक असेच निशंक आन कोणी शपथ घेऊन त्याला प्रमाण नाही आला. आता याच्यात कृष्ण जन्माला आला. फायनल झाला. आता तो कृष्ण राहू द्या थोडा वेळ. आला. याला पहिलं गिराईक मिळालं पुतना. मग तुम्हाला मला नामचिंतन घेतले. अडचणी कोणी आणली? पहिली अडचण कोणी आणली? पुतनानच. मग आता आपण गुंतलोय का? मायेत. माया कोण आहे? पुतना. भजन कोण करून देत नाही? वैष्णव मेळाव्याला कोण जाऊन देत नाही? सप्त्याला कोण जाऊन देत नाही? टाळी कोण वाजून देत नाही? माया. चिंतन कोण करू देत नाही? ध्यान कोण लावून देत नाही? नामारूपाची सांगड कोण घालू देत नाही? माया. आणि तीच पुतना तुम्हाला मला घातक आहे. आणि पुतना मारायचं शस्त्र आहे. जळतील पापे. आता आपण पुतना मारली. कशाला मेली? नामान. पुतना मारल्यावर दुसरा पठ्ठ्या खळखळून उठला. बाबळभट गुस्सा काल्यात. आता पहिली कोण मारली? आणि माया कमी करा. आणि तुम्हाला खरं सांगा, साधक अवस्थेत उच्च स्थितीला गेलेल्या माणसाला माया तुटते. आता गंमत काय झाली? आपण त्या स्थितीपर्यंत जात नाही म्हणजे 2 अभंग पाठ झाले का आपण कीर्तन करायला सुरुवात करतो. 2-4 महिने कुठं तिकडं वृंदावनला का काय जातात. आमच्या आयुष्यात आम्ही गेलो नाही. आणि तिकडून आला का भागवत सांगायला सुरुवात करतो. इकडं कुठे गेला का रामायण सांगायला सुरुवात करतो. आणि तो याच्यात इतका फापलून जातो का तो मी साधक हेच विसरून जातो. तो वाहत नाही गेला पाहिजे. कीर्तन केलीच पाहिजे. आता आमच्या इतकी कीर्तन तर कोणी केली नाही. कीर्तन केलीच पाहिजे पण आपण वाहत नाही गेला पाहिजे. आता मुलाला सांगा, आपण आपल्या मुलाला सोडलं नाही पाहिजे. फांद्या किती हलू द्या, फांद्याशी काय घ्या नाही. मेन काय? मूळ. आपण आपल्या नामाच्या मुळाला जर फिट धरलं ना, येटाला म्हणू द्या, हे झाड वारा आल्यावर कधीतरी हलणारच. पण आपण काय केलं माहिती का? मुळं ढिल्ली केली. मुळं ढिल्ली करून टाकली. 2 अभंग आले, झाला कीर्तनकार. 2-4 लोक पाया पडायला लागला माळ घालाय. 2-4 जणांनी माळा घातल्या, 6 जणांनी घातल्या, 3 काढल्या, 2 फेकून दिली. एक राहिला. तोय बी इतकं वैतागून राहिला. तोच फक्त राहिला. नाही. प्रारब्ध अनुकूल झाल्याशिवाय या गोष्टी होत नाही महाराज. आता तुम्हाला पुढं सांगा, जमणार नाही, तुम्हाला राग येईल. परमार्थ रक्तात असावा लागतो.
आता हे होऊन गेले ऋषी मुनी संत महाराज शांताबाबांची सगळ्या परंपरा बंडोबा करोबापासून आत्रीपासून बलभीमापासून शांताबाईपासून जेवढ्या होऊन गेल्या ते होऊन गेलेल्या ज्या परंपरा आहेत त्यांनी त्यागाने संप्रदाय वाढवला. असं कुणी उठणं ते आपल्याकडे चालतच नाही महाराज. हे चालतं कधी हे महापोऱ्या पाखोद्या करायचंय काला करायचं पाखोद्याचं जेवढं निघलं तुझं कुठं करतो. तुम्ही तुमचा मुलगा कीर्तनकार होईल हे स्वप्नात आणू नका. तुम्ही फक्त तुमचं हित साधा. कारण त्याचं प्रारब्ध वेगळं आहे. त्याचं काय अहो पोळ्या खायला आलेला गावबा रामायण सांगायला लागला. पोळ्या खायला नाथबाबाच्या घरी आलेला गावबा रामायण सांगला आणि स्वतःचा पोरगा बापाला नाव ठेवायला लागला हरिपंडित. मग आपलंही तसंच येतं. आपली काय बाहेर ठेप आहे तेवढी घरी आहे का नाही. कबूलही होत्या तू त्याला बाबळ भट मारला पाहिजे. दुसरा पठ्ठ्या कोण बी लागला बाबळ भट. आता पहिली मारली माया म्हणजे पुतना. दुसरा मारला बाबळ भट. आणि मग आता खोड्या करणारच ना कृष्ण. बाहेर का हात बाहेर का हात बाहेर का हात आत आणि आत खोड्या केल्या. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या खोड्या करी खोड्या करी मना मोहन मन मोहन 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 खोड्या करी मना मोहन. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी 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 मना मोहन 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 खोड्या करी मना मोहन. घरा आमच्या घरा येऊन घरी दाजा ताई तो पलाने घरा आमच्या घरा येऊन चोरी करी ताई तो घरी ताई तुलाने घरा आमच्या येऊन खोड्या करी मना मोहन मन मोहन 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 खोड्या करी मना मोहन मन मोहन 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 खोड्या करी मना मोहन. याच्यात झाल्या ना याच्यात झाल्या सुरू खोड्या याच्यात. आणि खोड्या कशा झाल्या. तळवे तळ हात देखीत तळवे तळ हात देखीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले तळवे तळ हात देखीत तळवे तळ हात देखीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले. आणि याच्यात होते 6 पोरं आणि 6 पुरी. याच्यात आता पोरं ऐका काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार किती झाले 6 आणि 6 पुरी आशा इच्छा वासना तृष्णा मनसना तितिक्षा यांचे झाले खोड्या. याच्यात 6 पोरण 6 पुरी. आता हे पोरण पुरी फक्त भजनालाच घाबरत्या नाही तर दुसऱ्याला घाबरायचं यांचं. मग या लोकांना भजन सुरू आणि मग त्या रडायला लागल्या. जाऊ दे रे मला जाऊ दे जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला
सहा जणांना आपण थोडं नादी लावू. नादी लहान पोराला काय देतो आपण? खेळणं, खुळखुळा खेळ बा. मग या 6 जणांना नादी लावू. ऋतुला बाई काटा या आडवाटा, ऋतुला बाई काटा या आडवाटा, नंदा सखारटा होता जोडीला म्हणून मी आली गोडीला, होता जोडीला म्हणून मी आली गोडीला. कसा गोड बोलनिया ऋतुला बाई काटा, ऋतुला बाई काटा या आडवाटा, नंदाचा काढता होता जोडीला, नंदाचा काढता होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलनिया काटा काढिला, कसा गोड बोलनिया आणि एकदा झालं दोघींचं भांडण. कारण महिला पुरुष बासरी कुठे? बासरी कृष्णाच्या वटावर. आणि गवळणीचं बासरीचं भांडण झालं. ते गवळणी म्हणल्या का ग, रात्रंदिवस आम्ही भजन करतो, तो आमच्याशी बोलत सुद्धा नाही, आणि तू मागून आली आणि त्याच्या वाटावर बसली, तुला काही लाज? बासरी म्हणली बा माझ्यावर जळू नका. नीट आहे का बरं? माझ्यावर जळू नका. मी तर कृष्णाच्या होटावर आहे, तुम्ही कृष्णाच्या हृदयात बसाल. फक्त माझ्यासारखं वा. वा 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 माझ्यासारखं वा. मी या म्हणलेलं नाकाने कांदा सोडू नको. आठवड्यातून 3 वेळा ब्युटी पार्लरला जाते. दर 2 दिवसाला भांगाची स्टाईल बदलते. आणि मुरी तुंबली एवढे साबण लाविते. आणि पावडरीनं तर चेहरा फुगलाय माझा. बासरी म्हणली त्यांना लावा आग, पहिली तुम्ही सरळ व्हा. कारण मी कशी आहे? पहिले तुम्ही सरळ व्हा. 2 आतून पोकळ व्हा. मी कशी आहे? आतून पोकळ आहे. आणि 3री गोष्ट, मी वाजत नाही, मला वाजवतोय. गेला हरी कुण गावा, कुणाला नाही कसा ठावा. गेला हरी कुण गावा, कुणाला नाही कसा ठावा. कुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुणा गावा, कुणाला नाही कसा ठावा. कुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. आता इथं परत ऐकणारे म्हणतील ही गवळण बाजारी काकडा पाठ केलाय का तुम्ही? डावा डोळा लवे, उजवीस परत असे भाऊ. आणि अशी गवळण जी ब्रह्मानंदात तल्लीन झाली, जिनं पुतना मारली, जिनं बाबळभट मारला, ती बासरी सारखी सरळ झाली, आतून पोकळ झाली. आणि ती वाजत नाही. तिनं पाहिलं, मला गुरु भेटला. माझ्या गुरुने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या अनंत जन्मीचं पाप जळून गेलं. आणि माझ्या पापाचं दुधानं कसं झालं? पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी.
बालती दुधाने धवती बालती दुधाने धवती बालती दुधाने धवती बालती दुधाने दुधानं पालत झालं पण हे पालत दुधानं कोण करील मनती नंदाची पोरे मनती नंदाची पोरे मनती नंदाची मनती नंदाची पोरे चोरी केली खरे आधी चोरी केली खरे नंदाच्या पोराने चोरी केली यशात आता तुमची सगळ्यांची चोरी पण